गेलो आज फिरताना करताना त्रास होतो. भीती पण वाटते हो. काय सगळं उसात ना आपण पण राहणं स्वच्छ केलं सगळं विषय त्याचा नाही पण हे भीती झाल्यामुळं म्हणण्याचा उद्देश त्यांचा काय माहिती आहे का, दुसऱ्या औषध सर आता आपली आले हां बरोबर आहे. बसणार आपण कुठं बसू शकत नाही ना. कुठं आता ज्या ह्याला काय आहे, पद्धतीनं तुमचं बसावं अंतर आहे, व्हेंटिलेशन आहे, तुम्ही पाय पसरू शकताय, झोपू शकताय. होय तसं होय आपण त्या औषध बसू शकत नाही प्लस काही करू शकत नाही ना. त्यामुळं हे आपल्याला समाधानकारक आहे. हो खरं आहे. चांगला एक वैभवरावने केलेला 9 फुटाचा प्रयोग. पण काही ठिकाणी 12 फूट का म्हणता येणार, हे काय बनकर आहे? आता कसं आहे सर, आपल्याला अभ्यास करत करतच अंतर वाढवावं लागेल पहिली गोष्ट. पण त्यातनं काही लई फरक पडणार नाही. फरक असा आपण कुणावरती म्हणू शकत नाही की फरक पडणार नाही. प्रत्येकाचा आपापला प्रयोग असतो, परंतु शेवटी आपलं टनेजवर येऊन थांबतं. मग शेवटी टनेज किती आपल्याला भेटते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे कसं होतं, पहिल्यांदा आपण 5 फूट 6 फूट 7 फूट 8 फूट 9 फूट इथंपर्यंत आपण सक्सेस मिळाल्यानंतर 9 फुटानंतर आपण 10 फूट 12 फूट करू शकतो. परंतु त्याला आपल्याला पार्श्वभूमी करत असताना आधीच आपलं टार्गेट जे आहे ते ऊसाचं कुठेतरी पूर्ण झालेला हवा आहे. आपण उठून असंच नाही वाढवू शकत अंतर. त्यासाठी आपल्याला राहण्याची मशागत असेल, बाकीच्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून ह्याच्यामध्ये उतरावं लागेल. नाहीतर अन्यथा फसण्याचे पण चान्स शक्यता म्हणजे लॉस होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. मागच्या वेळेला आपण आलो त्यावेळेला फक्त ऊस दिसत होते आणि आता तेवढेच कोंब वर 5-6 फुटावर गेलेले आहेत. हो त्यामुळे पुन्हा नव्यानं ऊस लावलाय का काय, असं वाटायला लागलं. असं पुन्हा रोप लावलंय का काय, असं एक अर्थानं म्हणजे एखाद्या अडाणी माणसाला वाटण्याची शक्यता आहे की नाही. वाढ चांगल्या पद्धतीने चालू आहे हां. आणि पाऊस जसा एक झाला तसं भरपूर वाढला ऊस. आणि अजून जर पाऊस पडत राहिला, पुढल्या महिन्यापासून जर पाऊस पडला, आता पाऊसच आला नाही यावर्षी एक, त्याच्यामुळे थोडंसं आपलं एक 4-5 कांड्याचं नुकसान झालंय. आणि कोंब पण अजून आपल्याला पाहिजेत तेवढे जेवढं स्पीडनं पाहिजेत ते मिळालेलं नाही. पण पाऊस आला की ऊस भरपूर वाढतोय. हो असं होतंय. बरोबर. काने जी ऊसात काने प्रकार आहे. आता ह्या शेंजूरवरतीपेक्षा 10,000 एकला वगैरे काढण्याचं प्रमाण आहे. हो. पण त्याला स्प्रे वगैरे घेतलं तर हाय ते आलेले जात्या, खालनं कोंब येते ते चांगलं येते. हां बरोबर. तुम्ही काय म्हटलं की ही जी सरी आहे त्या सरीमध्ये आपण 1.5 फुटावर लावलं त्यातलं एखादा हे येतं गवताळ येते, ते गवताळ सुद्धा आपल्याला ऊसात बदलता येते. हा, आपण स्प्रे वगैरे घेऊन आहे की नाही त्याचं कन्व्हर्टेशन करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला आहे की नाही फवारण्याचं सातत्य, एक 3-4 फवारण्या सातत्याने जर घेतल्या आणि नवीन ऊसाला पण त्याची लागण होत नाही आणि आहे तो जुना ऊस आपला चांगल्या पद्धतीने होतो. असं होतं. चांगलं आहे. तुम्ही असं करताय प्रयोग? करणार आहे. हां हां हां. मी पण आता माझं आता क्षेत्र रिकामं आहे. 3 एकर खोडवा गेला, 3 एकरात माझं पण 8 फूट ते 9 फूट असणार. हां हां हां. किती एकर तुम्ही लावणार आहे? 3 एकर. 3 एकर. माझे आता 15 एकर ऊस आहे, पण ते 4.5 फुटावर सगळं आहे. हां हां हां. 10,000 व्हरायटी शेंजूरवरतीच आता मी चालू करणार आहे. त्याच्या अगोदर आमचं जवळजवळ 25-30 वर्ष कायम शेंजूरवरतीच असायचा. आता बदल केला आहे. 10 वर्ष झाला आम्ही 10,000 एकर आहे. तुम्ही मगाशी एक भूमिका मांडली, खूप मला आवडली ती की बाबा ही आपण हे करतोय म्हणजे काय की जास्तीत जास्त अंतर ठेवलं पाहिजे, धाडस लोकांनी केलं पाहिजे आहे की नाही. आणि ते ऊसात नक्की त्याचा यश मिळणार आहे शेतकऱ्याला. जमीन कसं आहे, या अशा जमिनी फक्त एक पीक घेतलं तरी पण चालण्यासारखं आहे. मधले जे 9 फूट अंतर आहे ते मधला पीस वातावरण खेळतं राहिल्यामुळं जमीन सुपीकता वाढत्या. आज जी शास्त्रीय म्हणतात सेंद्रिय कर्ब ते पाला पाचोळा हे सगळा पडून हे सेंद्रिय कर्बाचा कितीतरी संख्या म्हणजे जमिनीचा पोत वाढणार आहे. आणि आता गुरुसाहेबांचा विषय वेगळा आहे. आता आम्ही वैयक्तिक द्राक्ष बागात असल्यामुळे आमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे बारके लहान आहेत. आम्हाला हे लगेच मल्चर मारून करून ह्याचा कुटा करून तुम्ही मगाशी म्हटलंच की ह्याच्यात आम्ही 9-10 महिनेपर्यंत ट्रॅक्टर ऊस पडेपर्यंत ट्रॅक्टर नेऊ शकतो. विषय येणार नाही. आपण स्प्रे लेबर आज तुम्हाला सगळ्यात शेती परवडत नाही ते रासायनिक खताबरोबर शेतकऱ्यांचं जे लेबर प्रॉब्लेम मोठा झाला आहे, मजूर मिळत नाही. आता ह्या सरकारनं तर तुम्हाला सांगतो हे लाडके बहीण आणि फुकट धान्य ह्याच्यामुळं कामगार काम करायला तयार नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी काम करून अशा पद्धतीने केलं, यांत्रिकरण जास्तीत जास्त प्रमाणात करायला पाहिजे. त्यासाठी या एवढ्या जागेत आमचे ट्रॅक्टर कसे पळतात. 4.5 फुटे रोटर घातला तर इकडे सगळं झालं. हे पाल्याचा कुट्टा झाला तर त्याला बॅक्टेरिया स्प्रे मारला, संपला. बॅक्टेरिया चालू झाला की सगळ्या बॅक्टेरिया चालू झाल्या. सेंद्रिय कर्ब पण वाढतोय. हे ना गुरुसाहेबांनी जेवढं खत घातलं त्यापेक्षा कमी खत घालू शकतील ते भविष्यात.
हा बरोबर. हे पाला तुम्ही टाकलाय ना, आता आपल्याला ऊस गेला की ह्याचा वरचाही पाला ह्याच्यात पडणार आहे आणि ह्यो पाला मध्ये बरोबर आपण घेऊन पुन्हा मेहनत करून त्याचं खत होणार आहे ना. 100% होणार आहे. म्हणजे जेवढा ऊस जाईल त्याचा 10% कंपोस्ट आपलं त्या पाल्यापासून तयार होणार आहे. हां 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 असं होणार. आणि पूर्वीचा पाला आपला कुट्टा झालाय ऑलरेडी, आपण बघू शकता इथं. झाले हां. म्हणजे पूर्णपणे कुट्टा झालाय. म्हणजे 4 महिन्यापूर्वी कोण म्हणलं नसतं की इथं पाला असा पूर्ण भरलेला होता. हो. एवढा खाली बसलं आणि याचं एवढं खत होईल. चांगलं आहे. म्हणजे ह्याचा सगळा आता मला फक्त एक सांगा की हेचा आता ऊसाचा कलर जो आहे तो मागच्या महिन्यात थोडासा पांढरट होता, आता तो बदलायला लागलाय, काय झालं? कलर बदलायला लागलाय. म्हणजे आम्ही जाडीवर काम करत नव्हतो एवढ्या दिवस. हां. आता जाडीवरती काम करायला चालू केलंय आम्ही. हां म्हणजे बरेचसेच लोक म्हणत होते की ऊसाची जाडी थोडीशी कमी आहे, पण आम्ही मुद्दामच कमी ठेवलेली, कारण त्याचं 1 वर्ष वय झाल्यानंतर आम्ही त्या जाडीवरती जास्त प्रमाणात काम करणार होतो. परंतु आता कलर बघा असा थोडासा डार्कनेस आलेला आहे, पावडर चढलेलं आहे त्याच्यावरती हो. आणि ऊसाचं वजन वाढायला लागले असं जाणवायला लागले थोडं. बरोबर. हां मग आता हे आम्ही त्याच्यातल्या घटकांची मात्रा वाढवून पूर्णपणे जाडी वाढवत आहोत. बरोबर. आणि इथून पुढं पूर्ण वेट आणि पेरातलं अंतर आणि त्याची वाढ जास्त प्रमाणात कशी होईल ह्याच्यावरती आम्ही लक्ष देणार आहोत. त्याची जाडी वाढल्यानंतर ते टणक पण ऊस होणार आहे. ऊस टणक मला वाटतं हे त्या कोल्ह्याला वगैरे सुद्धा हे फोडता येणार नाही. हा, आता बघितलं तर तुम्ही बघा इथून तिथून ऊस आहे, पण कोल्ह्यानं कुठेही कट केलेलं नाही. हां आता ऊस हाईतच एवढा मोठा आहे पाला काढलेला, आणि कोल्हा बसून फिरून जाऊ शकतो एवढी जागा आहे, होय. तरी सुद्धा कोल्हा टच करत नाही, कारण ह्याची जी ही आहे की नाही जाड हां सरी हे आपलं साल हां. ती पूर्णपणे जाड झालेली आहे. म्हणजे जाड झाल्यामुळे काय आलंय तर ही मग चालतच नाही, दातच चालत नाही त्या ठिकाणी. हां मग दात मोडल म्हणा थोडक्यात. एवढ्या पद्धतीने त्याची साल जी आहे ती जाड झालेली आहे. हां. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले की कोल्हा लागणं म्हणा हे लागू शकत नाही. असं उंदराचा विषयच नाही. उंदराचा विषय थोडाफार होऊ शकतो, पण कोल्ह्याचा तरी अजिबात होऊ शकत नाही. हां हां हां. असं आहे. कुठल्याही या शेतीत वावरणारे आपले जे प्राणी असतात तिथले त्यांना सगळ्यांना मोकळे पण आहे हो. मोकळे पण आहे, बसतेत वगैरे सगळे करतात, परंतु उसाला कुठं डॅमेज करत नाही. हां हां कारण तेवढी गुणवत्ता डेव्हलप झालेली आहे, साल जाड झाले असल्यामुळे त्यांना तिथं अटॅक करता येत नाही. हां 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 असं होतं. बरोबर. तुम्ही केलेला प्रयोग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत आहे मात्र नक्की, आणि सगळेजण बघायला येत आहेत, ह्याचंही कौतुकास्पद आहे. हो 100%. भरपूर लोक बघायला येतात. हां हां. रोज नाही म्हटलं तरी 50 लोक 100 लोक रोजचे आहेत. तुम्ही नसल्यानंतर सुद्धा येऊन बघून जातात का हो? भरपूर लोक येतात. इथं आलोय आम्ही, फोन करतात. हां. भरपूर लांब गडिंगलं निपाणी फार दुरून लोक येतात बघण्यासाठी. काही जण पाहुण्यांच्याकडे आले घेतात, पाहुण्यांच्याकडे आले तरी येतात. पाहुण्यांना म्हणजे घेऊन काय येणार. पाहुणेच घेऊन येतात गावातल्या, असं पण होतं. त्यांना माहित नाही ती बघायला मिळते असं. चांगली गोष्ट आहे. कर्नाटकातले पण शेतकरी येऊन बघून गेले. होय. कर्नाटक पण ऊस चांगला असतो. तिकडून पण लोक येऊन इथं बघून गेलेत, आणि त्यांनी या प्रयोगामुळे एक महत्त्वाचं काय आहे, जमीन क्षारपड होणार नाही. का तर मधले अंतर जास्त असल्यामुळं पाण्याचा वापर कमी आणि क्षारपड न होणं. का तर हे मल्चिंग झाल्यामुळे हे सगळं मल्चिंग एवढं मटेरियल सेंद्रिय कर्बात पडल्यामुळं क्षारपड होऊ शकत नाही. तर ह्यात फायदे अनेक आहेत, त्याची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, त्या दृष्टिकोनात आपण चालू वाटचाल केली पाहिजे. हो. आता हे साहेब सांगा, इथं ऊस किती लांब राहिला बघा, आणि जवळजवळ 2-3 फुटावर हे आहे ठिबक आहे, ड्रिक आहे, तरी सुद्धा हे सगळं शोषून घेते वाळीमुळे. ते सुरुवातीला आपण 3-4 म्हणजे मला वाटतं 7 महिन्यापर्यंत कम्फर्ट झोनलाच होता ऊस. हां. मग जिथं मुळे आहे तिथंच पाणी पडत होतं. हां. आपण कालांतराने थोडीशी पाणी द्यायला लांब चालू केलं, त्यावेळी त्याची मुळी ऑटोमॅटिक वाढायला लागली. तिथून पुढे कोंबांची संख्या वाढायला लागली. म्हणजे त्याला जसं आयतं मिळायला लागलं होतं त्यावेळी त्याची वाढ कमी होती, पण जशी त्याची मुळी जशी पाण्याच्या दिशेने जायला लागली तशी त्याची ग्रोथ पण वाढायला लागली. आता तिथून 3 ते 4 फूट अंतर, हे 4.25 फूट परवा मोजलं आम्ही, 4.25 फूट अंतर आहे मेन ऊसापासून. तेच म्हणते. हा, मग तरी सुद्धा ऊस आज जिवंत आहे. म्हणजे काय तर ही जी जमीन आहे ती कोरडी आहे पूर्ण. मग ज्यावेळी पाऊस पडतोय त्यावेळी ही जमीन जी कोरडी राहिली ती काम करायला परत चालू होत्या. मग ज्यावेळी ह्या मातीला आता विश्रांती मिळत्या, ती पावसाळ्यात दोन्ही माती काम करणार, खालची वर. म्हणजे असं आहे काय की आपण सुरुवातीला पाणी भरपूर केलं की आपल्याला ते अन्न जात नाही. अन्न जात नाही. हा सेम. हा, म्हणजे जेवल्यानंतर बऱ्याच वेळानं पाणी पिलं तर ते पचन क्रिया चांगली होत्या. वापसा स्थितीला म्हणजे थोडंसं अन्न परत नंतर पाणी असं पाहिजे. थोडं जास्त पाणी परत अन्न थोडंसं जाणार. म्हणजे आपण नुसतंच पाणी सरीत सोडून देतोय. हा, नुसतंच पाणी म्हणजे ते कसं पाऊस जसं अंगावरती आपल्या पडतो, पाणी आपण पिऊ शकतोय का? नाही पिऊ शकत. तसं ॲज इट इज होतंय. नुसतं पाटानं पाणी जातंय, मुळीपाशी पाणीच थांबत नाही आपलं, आणि एकदाच भरायची मुळी परत 8-15 दिवस त्याकडे पाणी नाही काहीच नाही.
त्याला ताण लागली तरी पाणी मिळतंय का? नाही मिळत. साहेब आपण पाणी जास्त सोडतोय नाही हो उसाला? पाणी जादा सोडतोय. तुम्ही मगाशी म्हणला पाणी मर्यादित पाहिजे. मग असे म्हणला ड्रीप खाली आहे आणि ऊस पाणी वर, तर ही येतं सगळं चिखल आहे. मुद्दा होती त्याचा. हां हां उसाच्या जवळ चिखल आहे, ऊसाजवळ टेवल आहे ते. ओढलेला. तर आपण काय करतोय की 4.5 फुटाच्या सरीमध्ये पाणी सोडून जातोय आणि सारखं जिरत गेलं पाहिजे पाणी बरोबर. आणि भरतंय ते, मग त्याला अन्नापेक्षा पाणी जास्त होतंय, पाणी जास्त येतं. मग वाढ थांबत्या. वाढ आता त्याचं क्षेत्रीय कर्ब काय आहे जमिनीचा, त्याच्यावर वाढीचा परिणाम राहतो. हां 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 त्याचं जर रुटीनमध्ये सगळं चालू असेल तर तो वाढतच राहणार. आज दुष्काळ आहे, आज पाऊस नाही, त्यामुळे पाण्याची गरज आहे आज जमिनीला आहेच. हो माझ्या वैयक्तिक आता इथे मी प्रयोग ह्या आता ठिकाणी बसलो आहे. साहेबांनी जर अजून जर पाटानं पाणी दिलं असतं अजून सुद्धा गुरुट वाढला असता. वाढणार. हां 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 म्हणजे ह्यातनं पाणी माझा अभ्यासाप्रमाणे, त्यांचा आता अभ्यास वेगळा आहे ते साहेबाची. नाही, ते काय म्हणतात की पाणी कमीत कमी द्यायचं आहे, म्हणजे त्याला रोज ओल राहिली पाहिजे नुसती, त्याच्यावर जगलं पाहिजे, ओल राहिले थांबलं नाही पाहिजे. बरोबर आहे की ओल मिळाले पाहिजे, पण मुबलक मिळाल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित चालणार ना. हे ॲक्युरेट सगळं चालू आहे. ॲक्युरेट चालू आहे. बरोबर पाणी नको आहे जास्त. जेवढं आवश्यक आहे, समजा 2 लिटरची भूक आहे त्याची, तर 2.5 लिटर 3 लिटरपर्यंत ठीक आहे, पण 10 लिटर पाणी देऊन करायचं काय? आहे ते पाणी आपण वाया घालवतोय पहिली गोष्ट, आणि आहे ते पाणी जेवढं गरजेचं आहे तेवढं तर त्याला दिलं तर तेवढीच वाढ त्याची होत राहील ना, जेवढी होणार आहे तेवढीच. आत्ता तुमचा हा जो ऊस आपला आहे, ह्या ऊसामध्ये सगळं वाळं दिसतंय पण आत ओल आहे. आत ओला आहे, ऊस पण ओला आहे, वर ऊस पण ओला आहे, मग ह्याचा अर्थ इथं ओल नको आहे. वल नको आहे जास्त, मुळी चालली पाहिजे, बॅक्टेरियानं काम केलं पाहिजे हां हां जादा प्रमाणात. सगळ्या गोष्टी अशा म्हणजे वापसा स्थिती जी म्हणतो जमिनीला हां. ती वापसा ठराविक रोज तुम्ही थोडं त्याला पाणी दिलं की ती ओलीला ओल टिकून राहत्या. टिकून राहते आणि तेवढंच अन्न घेतंय, तेवढंच पाणी घेतंय आणि ते चालते. म्हणजे जर एकच दिवस आपण पाणी पिलो ना आठवड्याभर पाणीच प्यायचं नाही असं ठरवलं तर होऊ शकत नाही. नाही होत. तसंच आपल्याला थोडंसं अन्न पाणी या सगळ्या गोष्टी जशा समतोलमध्ये लागतात त्याच पद्धतीने पिकाचं पण आहे, बरोबर. कारण हा पण एक प्रकारचा जीवच आहे. म्हणजे हे सगळे शेती करताना अभ्यास पूर्ण केली पाहिजे. अभ्यास पूर्ण केली पाहिजे आणि बदल काय चालू आहेत ह्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपल्याला काय नवीन करता येईल का ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं मजुरांचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टीवर आपण मात करून जर पुढे गेलो तरच आपल्याला शेती भविष्यात परवडणार आहे, हां हां नाहीतर परवडणार नाही. नाही. म्हणजे दररोज नवीन 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 करत आपल्या मनानं करायचं आहे. हां, त्यातनं शिकत पुढे गेलं पाहिजे आपण, हां 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 असं आहे. बरोबर. मग जर आपण शिकलेला असून पण अडाण्यासारखं जर करत राहिलो तर आपल्याला परवडणार नाही शेती भविष्य काळात. म्हणजे 10 एकर आहे, 20 एकर आहे आणि ऊस जाताना आपला समजा 300 टन 200 टन जर जात असेल तर शेती परवडणार नाही. लोकांना कळत नाही ते. लोकांना कळायला म्हणजे कळतंय सगळ्यांना, पण धाडस कुणाच चालत नाही, वेगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाहीत लोक. ज्यावेळी पूर्णपणे थांबेल त्याच वेळी लोक बदलायला चालू करतील. नाही, मला सुद्धा 7 फुटाची ठेवल्यानंतर तुम्ही 14 साऱ्या बसत होत्या, तुम्ही 7च साऱ्या बसल्या, निम्म्या झाल्या. हे काय तुम्हाला शेती करायचं काय अक्कल नाही. अशा भाषेमध्ये एक दोघांनी अक्कल शब्द नाही वापरला, पण त्यांनी सांगितलं काय तर आपलं करत बसलाय ते. तुम्हाला काय तुम्हाला ना बहुतेक हे काय तर आपलं करा की 4.5 फुटांसरे. म्हणजे धाडस करत नाही अजून लोक. 10 एकरवाला सुद्धा शेत करत नाही धाडस. डबल घरं दिसतात का? उत्पन्न डबल निघतंय. उत्पन्न डबल निघते आणि खर्च निम्म्यावर येतोय. हां हां का तर क्षेत्र कमी झालं ना, सरांची संख्या कमी झाल्यामुळे आता ड्रीप म्हणलं तर ड्रीप तेवढंच लागते. का तर ह्याला डबल टाकावं लागते, 9 फुटाला किंवा 8 फुटाला हो डबल टाकावं लागते, 4.5 फुटाला सिंगल ड्रीपवर चालते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हो 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 खूप सुंदर आहे हा सगळा प्रयोग, सगळं चालू आहे.